श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो. देव म्हणतो, तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा. अरे, साथ द्यायला आम्ही आहोत. तुम्ही 2 पावलं आमच्याकडे टाका आणि आम्ही 10 पावले टाकतो. आजच्या शुभ दिनी तुम्हाला स्वामींकडे जे काही मागायचे आहे ते मागा. त्यांना शरण जा. स्वामी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, असे म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही तुमच्या मनात काय चाललं आहे. हे तुम्हाला जर कळत नसेल पण ते मला कळते, कारण नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुझ्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, शांत रहा. कोणी काय म्हणायचं हे आपल्या हातात नाही, पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपणच ठरवायचं. बाकी बोलणाऱ्याला त्याची शिक्षा वेळ आल्यावर बरोबर मिळणार. देवाने आपल्या शरीराची रचना अशी केली आहे की आपण स्वतःची पाठ थोपटवू शकत नाही व स्वतःला लाथही मारू शकत नाही. म्हणून माणसाला हितचिंतकाची आणि निंदकाची नेहमीच आवश्यकता असते. स्वामी म्हणतात, संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिरा भेटतात. माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून जास्त विचार करत बसू नका. हसत राहा. विचार सोडा. स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वभाव इतका चांगला ठेवायचा ना की क्षणभर भेटलेला माणूस आयुष्यभर विसरला नाही पाहिजे. म्हणून स्वामींचा अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र किंवा मैत्रीण हजारो नातेवाईकांपेक्षा जास्त असते, मौल्यवान असते. त्यामुळे या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या. जरी आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी आपल्याला मनासारख्या घडत नाही, कुणी आपल्याशी नीट वागत नाही असं वाटत असतानाही आपण सगळ्यांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परमेश्वराला असेच भक्त खूप प्रिय असतात. स्वामी म्हणतात, तुझ्या वेदना, तुझं दुःख न सांगताही समजतात मला. म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात. काळजी करू नको. तुला सांभाळायला मी आहे. कुणाच्या वाईट विचारानं किंवा काही बोलण्यानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात की उपास तापास करून देवाच्या मर्जी मिळवता येत नाही. देवाला भक्तांच्या मनातले गोज आणि अंतरातले भाव हे आपसूक समजतात. त्यासाठी लौकिक गाजावाजा कशाला. जसे बीज मनात असेल तसेच फळ आपल्याला मिळते. सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका. वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुमच्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश नेहमी लक्षात ठेवा. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय स्वामी, मी तुमच्याशी सहमत आहे असे कमेंट करायला बिलकुल विसरू नका. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणं
काही न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि 1 मिनिटही काळजीत वेळ घालवू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुकरण करा. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर हा उचलावाच लागतो. कोणाशीही किती खोटं बोलता, कोणाचा किती फसवता वापर करता, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलवून फसवू शकत नाही. तुमच्या सर्व कर्मांचा लेखाजोखा देवाकडे असतोच. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा तुमच्या कर्माचे फळ मिळाले, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा तुम्हाला आता चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. भक्तांनो, आपण आयुष्यात नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की आपल्यामध्ये असलेला मीपणा, अहंकार नको. ईश्वर हा सर्वत्र आहे. अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे. आपण एकमात्र निमित्त आहोत. कर्ता आणि करविता तोच एक स्वामीनाथ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामींनी अनेक वेळा सांगितले आहे की कर्माची भीती बाळगून कर्म करत जा. तुझ्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. स्वामींना त्यांचा प्रत्येक भक्त प्रिय असतो. तुझी ही वेळ येत आहे. तुझ्या मनात जे चालू आहे ते होणार आहे. खूप यश, खूप आशीर्वाद तुला मिळणार आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि अनन्य भावाने प्रार्थना कर. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुझ्या जीवनाचा तूच शिल्पकार आहेस. प्रत्येक ठिकाणी शक्तीचा वापर केला पाहिजे असं नाही. जिथे तुझी शक्ती कामाला येत नाही तिथे तुझ्या बुद्धीचा वापर करून स्वतःचा वेळ आणि आयुष्य बदल. आपण जी काही भक्ती करतो, स्वामींच्या दरबारात जे काही सेवा करतो, ती सर्व स्वामींच्या इच्छेने होत असते. स्वामींची इच्छा असेल तरच होते. स्वामींच्या इच्छेशिवाय आपण मंदिरात सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामुळे स्वामींच्या इच्छित इच्छा मागायला शिका. आयुष्यात अनेक अडचणी येतात, म्हणून तू खचून जाऊ नकोस. कारण बाळ, मी तुझ्या पाठीशी सावलीसारखा उभा आहे, हे मात्र भिवू नकोस. कायम तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नको. परमेश्वराची कृपा ज्याच्यावर होते, ज्याच्यात संयम आणि श्रद्धा असते. तर भक्तांनो, तुम्हाला आजचा हा संदेश कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशा लोकांना ज्या संदेशाची गरज आहे अशांशी हा संदेश शेअर करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.